नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलो नवीन प्रश्न, नवीन स्ट्रिक आणि सेकंदात उत्तर। अपूर्णांकाची तुलना लहान व मोठा अपूर्णांक कसा ठरवायचा याचा टाइप 1 या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। पाहूयात या ठिकाणी उदाहरण 3/7, 2/7, 8/7, 4/7। पहा, अपूर्णांकाचं निरीक्षण करा। या ठिकाणी आपल्याला असं दिसून येईल की प्रत्येक अपूर्णांकाचा काय आहे, छेद समान आहे। मग छेद समान असेल तर अपूर्णांकातील लहान आणि मोठा अपूर्णांक कसा ओळखायचा? पहा, या ठिकाणी ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक काय असतो, लहान असतो। मग सगळ्यात मोठा अंश असणारा अपूर्णांक कोणता आहे? 8/7 हा या ठिकाणी अपूर्णांक काय असेल, सगळ्यात मोठा असेल 8/7। आणि या ठिकाणी सगळ्यात लहान अंश असणारा अपूर्णांक कोणता आहे? पहा, 2/7 म्हणजे या ठिकाणी लहान असणारा अपूर्णांक कोणता असेल? 2/7। अशा पद्धतीनं सेकंदात अपूर्णांकातील लहान आणि मोठेपणा आपण ठरवू शकतो। पुढील उदाहरण विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आहे 5/11, 2/11, 8/11, 6/11। लहान आणि मोठा अपूर्णांक ठरवा या ट्रिकनं आणि कमेंटमध्ये या ठिकाणी उत्तर कळवा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये याच अपूर्णांकाचा लहान मोठेपणाचा दुसरा टाईप घेऊन। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, थँक्यू।